द वेलकम म्हणजे स्वागत आहे. सीन 1 पहिल्या भागामध्ये आपल्याला त्यांनी वर्णन करून सांगितलं. कोणतंही नाटक असतं ना, त्याच्या नाटकाचा सीन कसा आहे, ते स्थळ कुठलं आहे, ठिकाण काय हे माहिती असणं गरजेचं आहे. अ विलेज रोड, गावाकडचा रस्ता. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन्स. म्हणजे MA मास्टर इन आर्ट्स ही पदवी घेऊन चतुर्भुज नावाचा एक माणूस परत आपल्या गावाकडे आलेला आहे. होपिंग दॅट अशी आशा करतो की एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फर्स ओव्हर हिम, की प्रत्येक जण असं धावत येणार त्याच्याकडे, त्याचं कौतुक होणार. देअर इज अ प्लम्प ऑफ अफगाण कॅट विथ हिम एंटर नीलरतन. बघा, तो गावाकडे आलाय, त्याला असं खूप आहे की त्याचं खूप कौतुक होईल. त्याच्या हातामध्ये एक अफगाण कॅट आहे जे की खूप गुबगुबीत आहे. आणि आता तिथे एक नीलरतन नावाचा माणूस आलेला आहे. चित्रात सुद्धा तुम्हाला ते दिसेल. आता आपण हा संवाद बघूयात काय आहे. नीलरतन: हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह? अराईव्ह म्हणजे येणं किंवा परतणं. काय मग चतुरबाबू, तुम्ही कधी आलात? आता ही बेंगॉली स्टोरी असल्यामुळे मित्रांनो ती त्या प्रकारे लिहिली, लक्षात ठेवा. चतुर्भुज म्हणतोय, डिरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेर ओव्हर. आता आय नंतर आडवी रेषा आहे म्हणजे त्याचं बोलणं त्यांनी अडवले, थांबवले, कट केले. इथे काही त्याला गरज आहे का? त्यांनी काय विचारलं होतं की तू कधी आलायस? तर हा काय म्हणतोय, मी माझ्या MA चे पेपर देऊन थेट माझी परीक्षा झाली आणि मी लगेच इकडे आलो, कारण त्याला दाखवायचं होतं की त्याने MA केलंय. नीलरतन म्हणतोय, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. आता या नीलरतनचं काही याच्या बोलण्याकडे लक्ष नाही की यांनी MA ची एक्झाम दिली की काय दिली. हा काळ तेव्हाच आहे मित्रांनो जेव्हा MA करणं ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. पण नीलरतनचं सगळं लक्ष त्या मांजरीकडे होतं. चतुर्भुज: दिस इयर द एक्झाम्स वेर व्हेरी. असं तो सांगणार की ह्या वर्षीच्या परीक्षा ना, त्याला तोडले. नीलरतननं म्हटलं, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट? सांग ना मला, तुला ही मांजर कुठे भेटली? पुन्हा एकदा चतुर्भुजचं प्लॅन नष्ट होतो की त्याला सांगायचं स्वतःबद्दल, तो सांगूच देत नाही. चतुर्भुज: बॉट इट. विकत आणली मी ही मांजर. द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. माझे ना MA चे विषय असे होते, असं तो सांगतो. तेवढा त्याला परत नीलरतनने तोडले. हाऊ मच डिड यू पे फॉर इट? किती रुपयाला घेतली ही मांजर? चतुर्भुज: आय डोंट रिमेंबर नीलरतन बाबू. मला काही लक्षात नाही नीलरतन बाबू. हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन आवर विलेज? आपल्या गावामध्ये कुणी कोणती परीक्षा पास झालंय का हो आतापर्यंत? कारण त्याला जरा फ्लॉन्ट करायचं, त्याला भारी समजायचंय ना स्वतःला. पण त्याला काही स्वतःचं भारी पण सिद्धच करता येत नाही, कारण नीलरतनचं सगळं लक्ष त्या मांजरीकडे. आता पुढे काय होतं बघा. नीलरतन: ओ लॉट्स ऑफ देम. कितीतरी लोकांनी पास केली हो, बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट. अहो, परीक्षा पास करणारे खूप आहेत, पण या मांजरीसारखं कुणीच या गावामध्ये नाही, या भागामध्ये. चतुर्भुज स्वतःशी आता बडबडतोय टू हिमसेल्फ, कन्फाउंड हिम. तो इतका जास्त कन्फाउंडिंग म्हणजे वर्ड्स यूज टू शो अँगर. असं चिडचिड करून आपण बोलतो ना, तोंडातल्या तोंडात फुडफुडतो तसं, त्याला कन्फाउंड हिम. ही कान टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. हा माणूस दुसरं काहीच बोलायला तयार नाही, फक्त मांजरीविषयी बोलतोय. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. ह्यांना काहीच फरक पडत नाहीये का मी MA पास करून आलोय आता. एंटर जमीदार. आता जमीदार आलेला आहे बरं का, या नाटकामध्ये एंट्री जमीदारची झाली आहे. चतुर्भुज, व्हॉट हॅव बीन डुईंग इन कॅलकटा ऑल दिस टाइम? तू काय करत होता कलकत्त्याला इतके दिवस, असं यावेळेत. तर चतुर्भुज म्हणतोय, आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर. मी ना माझं MA पूर्ण केलंय. जमीनदार म्हणतोय, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. स्टनर म्हणजे लक्ष वेधून घेणारी. म्हणतोय, तुझी मांजर काय लक्षवेधी आहे रे. आय मस्ट से, मला म्हणावंच लागेल. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाइम दिस इव्हिनिंग? तू ये ना माझ्या घरी थोड्या वेळासाठी तुझ्या मांजरीला घेऊन. द बॉईज वुड बी डिलाइटेड. डिलाइटेड म्हणजे खूप आनंद होणे, माझ्या मुलांना खूप आनंद होईल. चतुर्भुज: ऑफकोर्स, आय आय क्वाईट अंडरस्टँड. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. हो, नक्कीच त्यांना आनंद होईल, कारण आता त्यांनी मला खूप दिवस नाही पाहिलं ना. जमीनदार म्हणतोय, येस आय सपोज. हा, मला वाटतं की होईल कदाचित माझ्या मुलांना आनंद तुला बघून. परंतु व्हॉट आय मीन इज, पण मला काय म्हणायचंय, इवन
इफ यू कांट कम युअर सेल्फ, तुला जरी नाही येता आलं ना, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट, तो बेनीला पाठवून दे त्या मांजरीला, मांजरीसोबत. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट, मला माझ्या मुलांना ही मांजर दाखवायची. तुला नाही जमलं तर ठीक आहे, पण मांजरीला पाठवून दे बेनी सोबत. बेनी बहुतेक सर्वंट असावं, आपल्याला क्लिअर नाहीये का मुलगा आहे, मित्र आहे, कोणी माहित नाही. आता इथे सत्तू येतोय, हा सत्तू, इथे अंकल सत्तू येत हे ते येत आहेत. ते म्हणतात, हाऊ आर यू माय बॉय, कसं आहेस माझ्या बाळा, बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू. तर तो म्हणतो, किती दिवस झाले तू लांब गेलायस, नाही का, हॅवंट यू म्हणजे नाही का. चतुर्भुज म्हणतो, दॅट्स राईट, हो ना, देअर वेर सो मेनी एक्झामिनेशन्स. असं तो बोलतो, अहो तिथे इतक्या पेपर होते, इतक्या परीक्षा होत्या. त्याला परत तोडले. सत्तू म्हणतोय, धिस कॅट ऑफ युअर्स, काय तुझी मांजर आहे. चतुर्भुज म्हणतो फ्युरियसली, म्हणजे आता प्रचंड संतापलाय तो, आय एम गोइंग होम, मी आता घरी चाललोय. आणि तो निघणारच तेवढा सत्तू म्हणतो, हे 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 वेट अ मिनिट, दिस कॅट, अरे थांब ना एक मिनिट, ही मांजर. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू, मला जावं लागेल, मला काम आहे. सत्तू, ओ कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, दिस कॅट, अरे जरा थोडस चांगल्या प्रश्नाचं उत्तर दे की ही मांजर. चतुर्भुज त्याला तोडतोय तोडतोय, म्हणजे त्याचं बोलणं ऐकतच नाही. आणि तो चतुर्भुज स्ट्राइट्स अवे विदाउट अनदर वर्ड, स्ट्राइट्स अवे, तिथून निघून जातो, काहीही शब्द न बोलता. जस्ट लुक ॲट दॅट. सत्तू म्हणतोय, बघा जरा, इट्स एज्युकेटेड दॅट रनिंग दीज यंग पीपल. म्हणतो, काय झालं या शिकलेल्या मुलांची अवस्था. वी नो व्हॉट दे आर वर्थ, आपल्याला माहिती त्यांची लायकी, बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्सीट. तो म्हणतो, ह्या लोकांची अवस्था काय झाली बघितलं ना, स्वतःला जास्त शहाणे समजतात. स्टफ फुल ऑफ कन्सीट म्हणजे व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ, स्वतःबद्दल जास्त अभिमान बाळगणारी लोक झाली आहेत ती. हा, आणि सिव्हिल क्वेश्चन म्हणजे पोलाइट क्वेश्चन, एक नम्र प्रश्नाचं उत्तर मागत होता तो. आता सीन 2 झालाय बरं का, इनसाइड चतुर्भुज हाऊस. आता ह्या चतुर्भुजच्या घरामध्ये काय होतंय, चाललंय, मेड, ती जी कामवली ना, मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. आई, आता दादा बाबू आले, ते प्रचंड संतावले. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे पारा चढलाय, तापलाय तो नुसता. मदर, वाय, व्हॉट्स द मॅटर, अरे काय झालं त्याला. मेड, आय डोंट नो, एंटर चतुर्भुज. आता चतुर्भुज संतापलेला आलाय बरं का, आणि ती म्हणते, मला काही माहित नाही. लिटल बॉय, दादा कॅन आय हॅव दिस कॅट. तो म्हणतो, दादा मला ती मांजर देतोस का. चतुर्भुज, स्लॅप हिम हार्ड. आणि असा खणखण कानफटत मारतोय चतुर्भुज त्या मुलाच्या. कॅट 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 द होल डे लॉंग, इज इट, अख्खा दिवस सगळ्यांना फक्त मांजर मांजर मांजरच पाहिजे. मदर, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री, he comes home after such a long time and these brats start annoying him at once. ती म्हणते, त्यांनी तो चिडलाय माझं बाळ, काही कारण आहे ना त्याला, तो इतका लांबून आला आणि तुम्ही काय, ब्रॅट म्हणजे उद्धट उर्मट मुलगा, आणि ह्याचं काय चाललंय त्याला त्रास द्यायचं काम. चतुर्भुजकडे बघून ती म्हणते, लेट मी हॅव द कॅट सन. ती म्हणते, देते मांजर माझ्याकडे दे, आय गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. ती म्हणते, मी ठेवलंय दूध आणि तांदूळ किंवा भात, मी देते त्या मांजरीला. आता चतुर्भुज खूपच संतापलाय बरं, काही घरातलं दृश्य तुम्हाला दिसू शकतं. चतुर्भुज म्हणतो, फ्युरियसली चिडून म्हणतो, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल, यू वॉन्ट, आय शांट स्टॉप टू ईट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. तो म्हणतो, मी आता इथे थांबूच शकत नाही, तुला सुद्धा त्या मांजरीलाच खाऊ घालायचंय. मदर, प्लेंटिव्हली म्हणजे दुःखानं एकदम. ती म्हणते, अरे व्हॉट मेक्स यू से सच थिंग, तू असं का बोलायला लागलास. युअर मील्स रेडी अँड वेटिंग, अरे तुझं जेवण तयार आहे, आम्ही वाट बघतोय सगळे बाळा. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ, जा जरा अंग धू, आंघोळ कर, हातपाय धू, मी तुला जेवायला लगेच वाटते, स्वयंपाक तयार आहे. चतुर्भुज, नो आय एम लिव्हिंग. नाही, मी जाणार आहे, तर मी नाही राहणार. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट, तुम्ही सगळे या भागातली लोक वेडी त्या मांजरीसाठी. नो वन केअर्स फॉर अ मेन ऑफ वर्थ, तुम्हाला कोणाला काहीच किंमत नाही माणसाची. आणि तो मांजरीला लात मारतो. आंट तिथे म्हणते, डोंट हर्ट द कॅट, हे त्या मांजरीला त्रास देऊ नको रे, शी हॅजंट डन एनी हार्म, तिनं काय केलंय तुझं. चतुर्भुज म्हणतो, वेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट. तो जेव्हा मांजरीचा विषय येतो तेव्हा तुम्ही सगळे दुःखावता. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स, पण तुम्हाला माणसाचं काहीच वाईट वाटत नाही.
तो निघून जातो. लिटिल गर्ल, छोटी मुलगी ते म्हणते त्या मांजरीकडे बघून म्हणते, कम अँड सी, ये बाळा ये माझ्याकडे, मी बघते तुला. अंकल हरी, व्हाट अ बिग फॅट टेल. ते अंकल हरी बघा ना, तिची शेपटी किती मस्त फुगलेली आहे. हरी म्हणतात, हुज टेल, चतुर्भुज. कोणाची? चतुर्भुजची शेपटी की काय? मुलगी म्हणते, नो 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 नो, ते कॅट्स. नाही नाही, त्या मांजरीची. आता तिसऱ्या सीनला काय होते बघा, रस्ता आहे, ऑन द एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता तो निघालाय चिडून, त्याच्या हातात बॅग आहे पण त्याच्या हातात मांजर नाहीये. सदुचरण म्हणतो, सर वेअर दॅट कॅट ऑफ युअर्स. सदुचरण म्हणतो, कुठे तुमची मांजर? चतुर्भुज, इट्स डेड, ती मेलीये. सदुचरण, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन, कसं काय झालं? खूपच दुःखाची गोष्ट आहे. चतुर्भुज म्हणतो, इरिटेबल, आता वैतागलाय, आय डोंट नो, मला नाही माहिती काय झालं. मग आता पर्ण आलाय बरं का. हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट, काय झालं तुझ्या मांजरीला? चतुर्भुज, इट्स डेड, ती मेलीये. परण, नो रिअली, हाव, नाही 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 नाही, असं मरायला नाही पाहिजे, कसं काय असं झालं, असं तो म्हणतो. मग चतुर्भुज काय म्हणतो माहिती का, द सेम वे ऑल यू शाल डाय. तो म्हणतो, तुम्ही जे सगळे मेलात ना, तसं बाय स्विंगिंग ऍट द एंड ऑफ अ रोप, एकाच दोरीच्या टोकाला पकडून पकडून तुम्ही चाललायत ना, तसंच. पण म्हणतो, गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. तो म्हणतो, देवा आता काय करायचं, हा तर खरोखर चिडलाय. अ स्वाम ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज, क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पुसीकॅट पुसीकॅट. म्हणजे रस्त्यावरची मुलं असतात ना, चिडवतात ना, तशी ती त्याच्या मागे पळतायत. आणि हा इतका संतापलाय, तुम्हाला माहिती गावाकडं वातावरण कसं असतं, एखादी बातमी लगेच सगळीकडे पसरते, ही पोरं त्याच्या मागे. ही रवींद्रनाथ टागोरांची कथा आहे, जी की अनुवाद केलेला आहे इंग्लिशमध्ये, मूळ कथा बेंगॉलीमध्ये, आणि याच्यामध्ये पडदा पडतोय. आता इथे गोष्ट संपलीये, जबरदस्त गोष्ट आहे. तुम्हाला आवडली का? आता खरंच यातली मांजर मेली होती की नाही, मला कमेंट करून सांगा. आणि अर्चिन स्टीव चतुर्भुज का बरं ती मुलं त्याला त्रास देत होती, जरा सांगाल का मला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ तुमच्या समोर सादर केलाय सपना टीचर, पुणे जिल्हा, तळेगाव दाभाडे. तुम्ही कुठे व्हिडिओ बघितला मला सांगा, आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.